नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे. जर आपल्या घरापुढे किंवा अंगणात लिंबाचं झाड असेल तर ते शुभ असतं की अशुभ, नक्की आपलं वास्तुशास्त्र या लिंबाच्या झाडाबद्दल काय सांगतं, त्याचबरोबर लिंबाचं झाड हे कोणत्या दिशेला लावल्याने शुभ मानलं जातं, त्याबद्दलची आज संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आपल्या वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळे महत्त्व हे सांगण्यात येतं. वस्तूच्या जागेला आणि दिशेला या शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये कोणतीही वस्तू कोणत्या दिशेला असेल तर आर्थिक सुपत्ता येईल आणि कुठे असेल तर वास्तुदोषाला कारक ठरेल, हे या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की घराच्या अंगणात लिंबाचं झाड असणे शुभ असतं की अशुभ. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या झाडाला काटे असतात ते झाड कधीही शुभ मानलं जात नाही. लिंबाचं झाड हे काटे असलेलं असतं आणि लिंबू हे चवीसाठी आंबट असतं. दुसरीकडे लिंबू हे आरोग्यासाठी आणि नकारात्मकता दूर करण्यासाठी त्याचबरोबर स्वच्छतेसाठी सुद्धा उपयुक्त मानलं जातं. त्यामुळे लिंबाच्या झाडाबद्दल दोन वेगवेगळे प्रवाद हे तयार होतात. काही लोक हे झाड खूप शुभ मानतात आणि काही जण अशुभ मानतात. पण हे झाड नेमकी कोणत्या दिशेला असावं, आपलं वास्तुशास्त्र आपल्याला काय सांगतं ते आपण आता पाहणार आहोत. तर पहा, बरेच लोक आपल्या घरासमोर किंवा आपल्या घरातील जी बाग असतात, आपल्या घरासमोर जी बाग असतात तर तिथे लिंबाचं रोपटं लावणं पसंत करतात. त्यांना तिथे लावायला आवडतं. पण असं करताना बघा, चुकूनही ते जे झाड आहे तर हे नैऋत्य दिशेला लावू नका. यामुळं अनेक प्रकारचं नुकसान आपलं होऊ शकतं. आपल्या घरामध्ये अडचणी यासुद्धा निर्माण होऊ शकतात. यामुळे चुकूनही नैऋत्य दिशेला जे लिंबाचं झाड आहे तर ते लावलं जात नाही. लिंबाचं झाड हे अतिशय भाग्यदायी असतं. त्यातून समृद्धी येत असते. घरात आनंदाचं वातावरण राहतं. ऊर्जा जी आहे तर ती टिकवून ठेवण्याचं काम हे लिंबाचं झाड करत असतं. लिंबाचं झाड हे यश आणि समृद्धीचे प्रतीक देखील मानलं जातं. कुटुंबात सुसंवाद राखण्यासाठी आणि ते प्रजनन क्षमतेचं प्रतीक देखील मानलं जातं. घरामध्ये लिंबाचं झाड असणं हे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील चांगल्या संबंधाचे प्रतीक मानले जाते. हे झाड जर आपल्या घरात असेल, घरासमोर असेल तर धनधान्याने आपलं घर हे नेहमी भरलेलं राहतं, असं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलं जातं. तर बघा, आपलं जे घर असतं, घराची जी उजवी बाजू असते तर तिथे लिंबाचं झाड असल्याचा त्याचा खूप चांगला परिणाम आपल्याला होतो. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार लिंबाचं झाड हे घराच्या उजव्या बाजूला ठेवावं. हे झाड घराच्या उजव्या बाजूला लावल्यामुळे घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येत असते. कुटुंबामध्ये एकोपा हा टिकून राहतो. त्याचबरोबर घरातील पैशांच्या अडचणी दूर होतात. त्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या घरामध्ये कधीही नकारात्मकता, वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही. कारण आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की लिंबू हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. आपण बऱ्याच वेळा या लिंबाचे उपाय जे आहेत तर ते अमावस्या पौर्णिमेला आपण आपल्या घरामध्ये करत देखील असतो. म्हणून आपलं जे घर असतं, आपली जी वास्तू असते तर त्या घराच्या उजव्या बाजूलाच तुम्हाला हे लिंबाचं झाड लावायचं आहे. जर ते काटेरी असलं, असं म्हणतात की घराच्या समोर आपल्या फुलबागांमध्ये कधीही काटेरी झाडे लावू नये. परंतु हे जे लिंबाचं झाड असतं तर हे तुम्ही लावलं तरीही चालेल, पण त्याची दिशा जी आहे तर ती योग्य असायला हवी. योग्य दिशेला योग्य झाडं जर लावली वास्तुशास्त्रानुसार तर त्याचे आपल्याला जास्तीत जास्त लाभ हे मिळत असतात. त्यामुळे तुमच्याही घरी लिंबाचं झाड असेल तर तुम्ही आवर्जून ते झाड कोणत्या दिशेला आहे ते तुम्ही नक्की पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.